कसा बनवायचा तर सर्वप्रथम आपण ज्वारी घेतली. आता ते आपण धुवून घेऊ. ज्वारी स्वच्छ धुवून झालेली आहे. त्यातलं पाणी काढून घेतो मी. आता हे थोड्या वेळ सोकू द्यायचे. अशाच प्रकारे 15 ते 20 मिनिटं हे आपल्याला ज्वारी काढायची आहे. ज्वारीची छानपैकी साल निघालेली आहे. तिथपर्यंतच आपल्याला काढायची आहे. 8 ते 10 तास रात्रभर हे ज्वारी असेच आणि त्याच्यावर कुकर ठेवला. त्या कुकरमध्ये जेवढी ज्वारी आहे तुमची त्याच्यात डबलनं पाणी ठेवायचं. पाण्याला उकळीत आली की आपण जी ज्वारी काल पाकवून घेतली आणि ती आता धुवून या पाण्यात टाकायची उकळी. पाणी गरम झालेलं आहे. पाण्याला उकळी आलेली आहे. आता मी ते ज्वारी काढून घेतली होती काल ते टाकून घेते. हळूहळू टाकायच्या. हातावर पाणीने ओढून याची काळजी घ्या. आता याच्यात थोडंसं तेल टाकून कुकरचं झाकण लावून घेऊ आपण. 5 शिट्ट्या होऊ द्यायचं मीडियम टू लो वर. जर तुम्ही हाय फ्लेम केला तर ते कुकरमध्ये जळून जाणार. याच्यामध्ये आता 1 पळी तेल टाकायचं. याच्यामध्ये शिजताना मीठ टाकायचं नाही, कारण की जर तुम्ही नमक टाकलं याच्यात तर हे शिजणार नाही. नमकमुळे काय होते, ज्वारी जी आहे आपली ते शिजत नाही लवकर. त्याच्यामुळे नमक टाकायचं नाही याच्यामध्ये. त्या कुकरचं झाकण आपण बंद करतो. अशाच्या कुकरच्या 5 शिट्ट्या होऊ द्यायच्या. मीडियम 5 शिट्ट्या झालेल्या आहे. आता आपण हवा पण गेलेली याची पूर्ण. आता ठोंबरं झालेलं का बघूया आपण. हे पाहू शकता तुम्ही, छानपैकी शिजलेलं आहे. हे पहा, छानपैकी शिजलेलं आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यापासून आंबोसघाऱ्या कशा बनवायच्या ते पाहू. तर तुम्ही नक्कीच करून पहा. ठोंबरा जो पोळ्यानिमित्त बनवला जातो. आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.